चिंतामणी टेम्पल झाल्यानंतर आपण तिथून निघालो. आपण एका ठिकाणी जेवायला थांबलो. लोकल हॉटेल होतं इथेच. हॉटेलचं नाव आहे हॉटेल नील सागर. स्टार्टर्स खूप भारी आहे. मेन कोर्स थोडा ओके बट पोट भर जेवलोय. आता इथून आपण जातोय विठ्ठल मंदिरात. काल आपण गेलो होतो विठ्ठल मंदिराकडे पण खूप उशीर झालेला आणि 5:30 की 6चा टायमिंग क्लोजिंग टाइम आहे. आय गेस आपल्याला तेवढेच वाजले असते तिथे जाण्यात. आपण ते स्किप केलं. आपण डायरेक्ट गेलो आणि रघुनाथ स्वामी मंदिरात. पण सनसेट असंही झालं तसं. आता आपण जाऊया विठ्ठल मंदिरात. तिकडे दर्शन घेऊया. दर्शन म्हणजे तिथे विठ्ठलाची मूर्ती नाही. तिथली विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला आहे. म्हणजे जी पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती आहे ते असं म्हणणे की जेव्हा इथे आक्रमण झालं आणि सगळी तोडफोड सुरू होती तेव्हा इथल्या भटजींनी ती मूर्ती उचलून पळून गेला आणि खूप महिन्यानंतर तो पोचले पंढरपूरला. तिथे ती मूर्ती स्थापन केली. तिथे जाणार आहोत. आणि तिथे जर तुम्ही बघितलं आता जी नवीन 50 रुपयाची नोट आहे त्या नोटीवरती मागे एक तुम्हाला स्टोन चॅरिट दिसेल. ते स्टोन चॅरिट आहे तिथे विठ्ठल मंदिराच्या अगदी समोर. आपण ते आता बघणार आहोत. जेवण झालं तर आमची याची वाट बघतो. आले की फटाफट आणि तिकडे पोहोचूया. तर आपण आता विठ्ठल मंदिराच्या पार्किंग लॉट मध्ये पोहोचलो आहोत. इथून आय गेस 2-2.5 किलोमीटर चालायचं पाहिजे होतं पण समोर तर दिसते इलेक्ट्रिक व्हेकल्सची सर्व्हिस सुरू झाली. कदाचित त्यामुळे प्रायव्हेट व्हेकल्सला आतमध्ये जाण्यास बंदी केली. बरं झालं केलं. इथे पार्किंग लॉटमध्ये गाडी लावली की काम पूर्ण क्लिअर होऊन जातं. आता पर्सन आता तुम्ही बघितला का स्कॉर्पिओवाला मूर्खासारखा गाडी चालवतो. तशा गाड्या आतमध्ये आडव्या तिडव्या लावण्यापेक्षा बरं. स्वतः पण जाऊया रांगेमध्ये उभं राहून इलेक्ट्रिक कार्डची वाट बघूया. मागच्या पण मंदिराचं तिकीट काढलेलं. हो मला वाटतं कालचंच तिकीट इकडे पण चालतं. एक दिवसाचं आपण हे सगळं एका दिवसात फिरलेलो ना. सो आता मी इलेक्ट्रिक कार्डच्या लाईनमध्ये चाललोय. आमचं बोचकं चाललंय डंपर. ते दुकानात जाऊया नंतर. मला काय बघायचं. हे इलेक्ट्रिक कार्ड ज्याच्यामध्ये आपण बसून जाणार आहोत. ट्राय करूया की आपलं फ्रंट सीट मिळेल आणि जरा मस्कला विचार चालवायला देतात. दादी त्यांचे एकत्रच आहेत ना. आपल्यासाठी गाडी आलेली आहे. आपण गाडीत बसलोय. आपण मुद्दाम पुढे बसलोय म्हणजे आपल्याला रेकॉर्डिंग करायचं. ऑटोमॅटिक गाडी आहे. फुल्ली इलेक्ट्रॉनिक. मॅडम हिंदी आता है नहीं तो कन्नड़ और तेलुगु. ओके समोर दिसतं डेस्टिनेशन विठ्ठल मंदिर. करणार आणि इथून प्रवेश होणार आपण मंदिरात. सो आपण आता विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. अरे काल तर तेच सांगितलं इथली मूर्ती पंढरपूरला गेली. आपण आतमध्ये आलो आहोत. बंद ठेवलं ते सगळे जाऊन ते हे वाजवतात ना. काम चालू पिलर नवीन करतायत बोल. हा तो स्टोन चॅरिट आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. तुम्ही जर नीट बघितलं
पण मला जे फील झालं त्याबद्दल सांगते. चॅरियटचे जर तुम्ही व्हील बघितलं तर व्हीलवरती यूज केल्यासारखं ॲट द सेम टाइम आतमध्ये जे शाफ्ट आहे ते सुद्धा एकदम प्रॉपर अलाइन आहे. कधी काही मला वाटतं हे चॅरिट ॲक्च्युली चालवत असते. हे ते चॅरिट आहे, तुम्ही आपली जी नवीन 50 रुपयाची नोट आहे त्यावर सुद्धा हा चॅरिट बघू शकता. त्याची सुद्धा तोडफोड करून नासधूस केली गेली होती. तसं त्याचे रुईन्स जसे असे मिळाले तसं ते परत असेंबल करून सो एक लेटेस्ट अपडेट केलं आहे तिथे. तुम्ही बघू शकता हे जे म्युझिकल पिलर्स आहेत ते सगळ्यांनी वाजवून डॅमेज करणं म्हणून त्या स्कॅनर लावलं. त्या स्कॅनरला स्कॅन केल्यावरती तुम्हाला प्रत्येक पिलरमधून जी म्युझिक येते ते जशी येते ते तुम्हाला फोनवरती ऐकायला मिळेल. तुम्ही पॉज करून व्हिडिओ स्कॅन करून ऐकू शकता. हे आहेत म्युझिकल पिलर. इथून नाही वाजवलं ना, ते पिलर्स मध्ये हॉलो केलेले आहेत ना. हा ते पिलर्स आहेत ना ते त्याच्यात म्युझिक येते. हे जरा जगा ते वाजव, आपण आपल्या व्ह्युअर्सला दाखवूया कसं होतं. स्कॅन केलं. सो टेक्नॉलॉजी वापरली आहे आणि काही नवीन पिलर्स तिथे बनवलेले दिसतात. आय गेस काही दिवसानंतर ह्यांना पूर्ण कव्हर करून टाकेल की कोणी यांना डॅमेज करू नाही. ओ डमरू, आपण डमरू आपल्या फोनवरती बघूया ना. लेन्स नेटवर्क नाही वाटतं मला. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने खूप भारी काम केलं आहे की जेणेकरून लोकांनी जाऊन त्याच्यावरती वाजून वाजून ते तोडू नये. खूप गट खूप भारी इनिशिएटिव्ह घेऊन खूप भारी काम केलं. जसं काल मी तुम्हाला दाखवलं पुन्हा एकदा त्या प्राण्याचं एक स्टोन कार्विंग आहे इथे. जे काल मी तुम्हाला विचारलं की हा प्राणी तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा हम्पीला यायला लागेल. मला वाटतं दुसऱ्यांदा आलो, दोन्ही वेळेला आपल्याला बंद मिळालंय. आपल्याला पुन्हा यायला लागेल पुन्हा ऐकण्यासाठी. प्रत्येकाची एक उत्सुकता असते, तशी उत्सुकता इथे लोकांना दिसते. हे समोर आहे आपलं स्टोन चॅरियट. हे प्रवेशद्वार आहे. हे काही मंडपांचं आहे. आजूबाजूचा नजारा तुम्ही बघू शकता. मगाशी आपण जिथे गेलेलो अंजनेय पर्वत, अंजनेय पर्वत बरोबर समोर आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे. सो अंजनेय गुडीच्या जस्ट ऑपोजिट साईडला विठ्ठल मंदिर आहे. मी सांगायला विसरलो मंदिरला मला. दिस प्लेस इज अमेझिंग, ब्युटिफुल. आणि फुल्ली प्रिझर्व केलंच पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीने हे सगळ्या वास्तू बघितल्या पाहिजेत. याकरिता गव्हर्नमेंटनी जो घेतलेला इनिशिएटिव्ह आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी जे इनिशिएटिव्ह घेतले त्या इनिशिएटिव्हला माझ्याकडून पूर्ण पाठिंबा आणि आय टोटली सपोर्टेड. जे काही केलं ते खूप भारी केलं आहे. पुढच्या पिढींना हे बघता येईल आता. नाहीतर तोडून मोकळे झाले ते. आय गेस ते मधलं मेंटेनन्सचं काम सुद्धा त्यासाठी सुरू केलं आहे की खूप सारी नासधूस झाली असावी. हे चाफ्याचं झाड खूप
खूप सुंदर दिसतंय, खूप भारी वाटतंय बघून. आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता खूप मंडपम आहेत. मागचे मंडपम सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. सो इथे तुम्ही बघाल, इथे हिरण्यकश्यपूचा वध केला जेव्हा नरसिंह अवतार घेऊन तेव्हा भगवान विष्णूंनी, ते सुद्धा दगडावरती प्रॉपर बारकाईने कोरलेलं. तुम्ही बघितलं तुम्हाला समजू शकता की हे कसलं कार्विंग आहे. असे भरपूर कार्विंग्स आणि भरपूर माहिती इथे ह्या दगडांवरती आहे, ह्या मंदिरांच्या पिलर्सवरती आहे. बघू शकता हे अख्ख्या पिलर्सवरती सगळे कार्विंग्स आहेत. सो खूप भारी कलाकुसर आहे. पण तुम्हाला मला एक विशेष गोष्ट अशी दाखवायची राहिली. तुम्ही जर बघू शकता इथल्या डिटेल कामांचा एक नमुना, भिंतींवरती अशा पाली फिरतात लिझार्ड्स, त्या लिझार्डचं सुद्धा कार्विंग त्यांनी पद्धतशीर केलेलं आहे. सो बेसिकली बघायला गेलं तर त्यांनी जी अख्खी लाईफ सायकल, अख्खी जी जीवनसृष्टी जे म्हणतात, ते अख्खी त्यांनी भिंतीवरती खोललेली आहे. ते लढाई करतायत की दांडिया खेळतात हे आपल्याला कळत नाहीये, बट अ फॉर्म ऑफ अ डान्स असं वाटतंच आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता कोणतरी ढोलकी वाजत आहे, समोर नाचतायत. तर हे सुद्धा एक डान्सच फॉर्म वाटतंय. तुम्ही बघू शकता खूप बारकाईने इन डिटेल्स सगळे कार्विंग्स केलेले आहेत. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, इथे गणपती बाप्पाच्या कार्विंग्स आहेत. ब्युटिफुल. इथं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे समजून येते. आणि ह्या भिंतींवरती काहीतरी लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं आहे. आणि मला हे थोडं कन्नड आहे, काइंड ऑफ कन्नड आहे, बट कन्नड वाटत नाही. मला ते तमिळमध्ये लिहिल्यासारखं वाटतं. काही असेल फरक, बघूया. पुन्हा एकदा इथं तुम्ही बघू शकता कार्विंग्स ब्युटिफुल. मंडपम. आणि आता आपण त्या पॉइंटला जाणार आहोत, तिथे तुम्हाला काहीतरी दाखवायचं. सो मी जे तुम्हाला सांगत होतो की विठ्ठल मंदिराच्या एका कॉर्नरला कार्विंग्स केलेले आहेत. सो हे आहे, हे मी तुम्हाला दाखवतो. जरा प्लीज आरती कॅमेरा तिथं. आता तुम्ही इथे नीट बघा. हे जर असं पकडलं तर काय दिसतं तुम्हाला की एक मदर मंकी आपल्या बेबी मंकीला फीडिंग करते. ठीक आहे. तेच जर असं कव्हर केलं तर तुम्हाला असं दिसेल की शिवलिंगावरती शेषनाग आहे. मी असं कव्हर करून बघितलं की सी अ फ्लाइंग हनुमान. ठीक आहे. बघा जरा एक मिनिट. तुम्ही हे बघितलं तर एक फ्रॉग पाण्यात जम्प करते तसंही दिसतं. ॲट द सेम टाइम असं दिसतं की कुठचा तरी प्राणी आहे. जर तुम्ही असं कव्हर करून चेक केलं तर बेबी मंकी खाली पडतं, त्याला सेव्ह करण्यासाठी मदर मंकी किंवा अदर मंकी हे प्रयत्न करतात. सो तुम्ही बघू शकता बेसिकली एक सिम्पल कला आहे, पण ह्याच्यात तुम्हाला 5 वेगळ्या गोष्टी दिसतात. Yes. Can I show you something? See the frog? The frog? Yeah. Yeah. Frog. Right. See the two langur, mother carry the baby. Okay. Then you can see the wood of cobra. Cobra. Yeah. Cobra hood. Yeah, that's correct. Okay. You see, the Swayambhu, Shivalingam. Okay. Shivalingam. See this one. This Shivalingam and above the cobra. Okay. Yeah. Oh. And Hanuman flying to Lanka. Can you come on this side? You see the tail? You see the tail here, no? The tail, legs,
ಬಾಡಿ ಆರ್ಮ್ ಅಂಡ್ ಫೇಸ್ ಕೆಳಗಿಳಿಲಿ Okay. I can't see. You see the running cobra Yeah. like a zigzag. Yeah. Running cobra. Now it's This will be say 1 in 6, 6 in 1, Yeah. like a optical illusion, just a part of only. Now it's Hanuman. म्हणजे आत्ता काही मिनिटापूर्वी मी तुम्हाला जे सांगितलं ते काही इथला ऑफिशियल टूर गाईड जे आहेत जे या मंदिराची माहिती देतात त्यांनी सुद्धा ते सेम गोष्ट सांगितलं. सो आता आपण निघतो इथून विठ्ठल मंदिरातून. हा एक्झिट डोर आहे. एंट्री आपण त्या चॅरेटच्या इथून केलेली. त्या चॅरेटच्या मागे प्रवेशद्वार आहे. हे विठ्ठल मंदिराचंच पूर्ण स्ट्रक्चर आहे. मंदिराच्या आतमध्ये सुद्धा जिथून मूर्ती काढली गेली म्हणजे जिथून मूर्ती घेऊन पणजी पळाले पंडित ते त्याचा बेस आहे अजूनही आणि त्याच्या बाजूला प्रदक्षिणा घालण्याकरिता एक डार्क स्पेस आहे ती सुद्धा दिसेल. सो आपण हे सगळं बघितलं आणि आता आपण निघतो इथून. सो पुन्हा कधीतरी येऊ, पुन्हा काहीतरी नवीन माहिती घेऊन येऊ विठ्ठल मंदिराबद्दल आणि हंपीबद्दल सुद्धा. आता आपण जाऊया कोराकल राईडसाठी जे आपलं फायनल ॲक्टिव्हिटी आहे ती करूया आणि निघूया. थँक्यू. आहेत सो ह्याच गाडीतून आपण आलेलो. ही जी इलेक्ट्रिक कारची जी सर्व्हिस सुरू केली ती खूप भारी केली आहे. आपली पोरं गेलेत. चला फटाफट निघून जाऊया. अशी येताना आपण पुढे बसलेलो, आता आपण बसलोय सगळ्यात मागच्या सीटला. हो बसले. अचानक बॅटरी 55% दाखवा लागली. 16% होती फक्त. चार्जिंगला घालूच सनसेट सुद्धा व्हायला लागला. सन डाऊन सुरू झालं आणि चलो आता गटली नाही पडली बाहेर म्हणजे बटली पडली तर आम्ही आधी हसून देऊ. मरणार नाही जरा सॉल्व पडेल. मोडला तर मोडू पण पण मरणार नाही. मला पकडून ठेवा म्हणणार. तुला मी पकडलं, मला तू पकड. मधल्यामध्ये मला उडवा खाली. लास्ट सीटची पण एक वेगळीच धमाल आहे. काय म्हणताय जरा येतोच आहे. चला एक्झिट. बाय बाय विठ्ठल मंदिर फॉर दिस टाइम. सून विल बी बॅक. लवकरच येऊ पुन्हा. सो आता हम्पी टूरचा आपला शेवटचं पर्व. आपण आता आलो आहे कोराकल राईडसाठी. कोराकल राईड झाली त्यामुळे एकदा विरूपाक्षमध्ये जाऊ पुन्हा. बघूया जर आपल्याला लक्ष्मीला भेटता आलं तर लक्ष्मीला भेटू. ऑरेल्स आपण निघून जायचा प्लॅन केला इथून थेट गोवा. तर आता फटाफट जाऊया खाली. हनुमानाचं मंदिर पण आहे. हां वरती तिकडे खाली जातो ना बघू. तर आता फटाफट जाऊया कोराकल राईडसाठी. आपल्याला काल जो भेटलेला रतन त्याने त्याचा एक रेफरन्स दिला. पेरू नावाचा कोणतरी आहे, पिरू, त्याला भेटूया आणि त्याच्याबरोबर कोराकल राईड करून घेऊया. मी ते बघू शकता असं त्याला काय म्हणतात दगडाव दगड होतं त्याला. आपण हे जेव्हा तिरुपतीला गेलो होतो तेव्हा तिथे जे हनुमानाचं मंदिर आहे जिथे हनुमान तपश्चर्याला बसलेले त्या ठिकाणी आपण बघितलं होतं हे असं. सो तिथे जे विश मागतात लोक त्या विशसाठी ते ठेवतात आणि एकदा ते पूर्ण झालं का ते येऊन कोसळतात. सो असं मी सुद्धा एक केली होती विश, पूर्ण झाली आणि मी ते जाऊन कोसळलं आणि एक नवीन विश ठेवून पुन्हा झालं. कोण अरे रतन तू आ गया, किसको लेके आया? ऐसे आया क्या? ठीक है चल. वो लोग दिख रहे हैं उधर. हाँ हाँ उधर है वो कोटिलिंग है. और पत्थर के नीचे किधर से जाते? इधर इस साइड में लेफ्ट में. ओके.
सो हे आहे पोदंडा रामा टेम्पल. पहिला आपण कोरॅकल राईड करून येऊया आणि मग त्या मंदिरात जाऊया. आणखी टाईम ऑलमोस्ट 5:15 झालेत. 6 वाजता कोरॅकल राईड बंद होतात. तर आपण जाऊन करून येऊया. आले आपले लोक पण आलेत. सो ही कोरॅकल आहे ज्याच्यामध्ये आपण बसून जाणार आहे. पिरू नाही जयराम फिरू नाही आज पिरू जयराम भैया ना. ठीक आहे ते जास्त आहे. ठीक आहे ना. मेमरीज तयार करतो. जो कंपनी कह रही वही करने करेगी. बोलो ना बाद में कॉल करू जरा. मजा घेशील की नाही जरा इथली. घुमा घुमा के जा. शांत वाटतंय. बघ इथे बघ. काश्मीरला आली लाल झाली. ही टोपली ताणली वाटतं. अशी खाली मी मागे. दोघं दिसतोय आपण. पाठी बोटे ते का केअरफुली बोलला. केयरफुल सर बॉडी करेगा. हाँ हाँ नहीं नहीं मैं हाथ से छूटेगा नहीं. मैं बहुत कंजूस है. पाठी मागे ती बोट घे ना त्यांची. आली पाहिजे. हा तुला फिरवली का उभा काढ उभा. बोट आली तरी ब्लर येतो. भी दिख रहा है. दिखाएगा ना. हाँ. वहाँ पर देखे सर हाँ एक जगह दिख रहा है हाँ. उससे बैलेंस हो रहे थे. अच्छा. ओह तो ये नाइस. बैलेंसिंग स्टोन है सर. 2 साल से ऐसे बैलेंस भी करा रहे थे स्टोन. तो बारिश टाइम में पानी छोड़ते वहाँ तक पहुँचे सर. मंडप दिख रहा है ना हाँ. ऊपर मंडप तक पहुँचे पानी के लेवल. मतलब ये तो सामने मंडप में बने हुए. सर वो लाइन मंडप दिख रहा है ना वहाँ मंडप तक जाएगा पानी के लेवल. ऐसे ऊपर पानी उसी टाइम ऐसे पानी चक्र से पानी घूमेगा जो इस वालपुल से. अच्छा. नहीं तो उसका नाम चक्र तीर्थ बोलती है. इसके लिए यहाँ पे स्विमिंग भी नहीं करने ना देते मतलब इधर तो बहुत डीप है. हाँ. बड़ा बड़ा पत्थर भी है सर. जो और एक मंदिर है सर के कोदंड रामा टेम्पल बोलते हैं. जो राम लक्ष्मण सीता साथ में तो हनुमान जी ने सुग्री है. आप लोग देखिए सब जगह में तो हनुमान जी के साथ तो एक ही मंदिर में सुग्री है सर. जो हमारा विजयनगर का टाइम में 4 मंदिर बना दिया राम लक्ष्मण का. एक क्वेश्चन रहते एक कोदंड राम, सेकंड वन अजरामा, पट्टाग्रामा, रघुनाथ माल्यावर. सब जगह में साथ में तो हनुमान जी है उनका बाजू. तो एक ही मंदिर में सुग्री है सर. सुग्री के तो पट्टाभिषेक करते हैं जो राज्याभिषेक. एक किसके अंदर का राजा बनता है सर. जो वाली को सम्मार होने के बाद सुग्री को राज्याभिषेक करते हैं. मस्त आहे मंदिर. जाताना जा. बैकग्राउंड छान आहे. वो जगह कौन सी जहाँ पे ये नदी के नीचे बोले कि कोई विष्णु जी की मूर्ति डाली गई थी तो वर्शिप करते अभी भी. फिर नहीं सर. मैं पिछले टाइम इधर पोदंडा रामा टेम्पल में बैठा था ना. वहाँ पे एक बंदा बोला मुझे कि इस नदी में ना कहीं पे जब वो शत्रु का ये हुआ था ना हाँ सर. अटैक, हाँ सर. तो भगवान का मूर्ति पानी में डाला था. तो वहाँ पे जाके लोग फूल चढ़ाते. वो किधर पे है फिर फिर? नहीं सर वो बाजू में है मतलब पानी में नहीं सर. वो हाँ बाजू में है तो पहाड़ का अभी शिवलिंग पूछा ना सर आप उसके नीचे है. तो ऐसे तिरुवनंतपुरम बड़ा स्टोन देखिए सर आप. विष्णु का विष्णु का अनंत पद्मनाभ स्टैचू जैसे दिखता है ब्लैक स्टोन ऐसे वाला मूर्ति है. अच्छा तो ये मेडिटेशन टेम्पल ओके जो वहाँ पर बैठ के महान बुजुर्ग बैठ के तपस्या करते थे ओके. उसका पाठ का नाम है ऋषिमुख का पर्वत बोलते हैं सर. इधर अभी जाने के लिए अलाउड नहीं है. तो इसके तो अलाउड नहीं है. तो इसकी अलाउड है सर. तब तो 1 आवर का रेट लेते हैं. जो 1 आवर का रेट में तो उतरते हुए बताकर लेकर आते हैं सर. तुमको पानी चाहिए ना. मुंह सूख गया क्या तुम्हारा? हाँ सर. ऐसा लग रहा है मेरे को. हाँ आपल्याकडे पाणी नाही ना. अरे पानी चले सर. हाँ? नहीं हमारे पास बोतल तो हम रख के आए. थैंक यू सर. तुम ऐसा दिन में बात करके हाँ, बात 10 से ये सर ये 10 राइड होता है सर दिन का. दिन भर 10 का ऊपर हो जाए. अभी सैटरडे संडे तो मंडे तक तो 10 का ऊपर हो जाए. और बाकी वीकडेज में कितना रहता है? तो नॉर्मली तो 5, 6, 7, 8 तक रहते हैं सर. ओके. सैटरडे संडे तो बहुत भीड़ रहती है. उस टाइम हम लोग सुबह से लैंग्वेज अलग अलग बात करके बहुत थक जाते हैं. हाँ
हिंदी से ज़्यादा नहीं आते, हिंदी भी नहीं आते, तेलुगु आते, तमिल आते, कन्नड़ भी आते। तुमको कौन सा लैंग्वेज आता है? सर हम लोग 4-5 लैंग्वेज आते हैं। चारों लैंग्वेज बोलते हैं, कन्नड़ा, तेलुगु, तमिल, मलयालम। लाइक सर अंडरस्टैंडिंग सर। अच्छा, कधी निकटते माझा नाही. तुझे फोटो पण घेतले आहेत सगळ्या फोटोत असेल. वो देखने के लिए मोबाइल में रिकॉर्ड हो रहा है सर, उसमें तो मोबाइल में रिकॉर्ड हो रहा है। हाँ दोनों देख सके होता है। देख सके, मैं सबका फोटो निकाला अभी, तुम्हारा भी निकाला है। थैंक यू सर। तुम इंस्टाग्राम पे है क्या? सर मैं हाँ ऐसा मतलब हम लोग ज़्यादा नहीं अपलोड नहीं करते हैं फोटो, अच्छा, खाली है मैं सब देखने के लिए। ओके, घर में करते तो हम नहीं करते। आप बातें करो, मैं तुमको रिकॉर्ड करता हूँ। काट फोटो। सर इधर देखो, ये तो सूर्य नारायण का मंदिर है, सूर्य नारायण। ओके, जो अंदर जो परशुराम जी है, इधर तो पूजा नहीं होती सर, ये पूरा खंडित मूर्ति है। खंडित मतलब डिस्ट्रॉयड। ऐसे तो खंडित मूर्ति तो हमारे हिंदू संप्रदाय में पूजा नहीं करते हैं। जैसे बहुत सारी मूर्ति उन्होंने खंडित किया सर उसी टाइम में। तो हम्पी में तो बहुत सारा है ना वैसा। बहुत सारी मूर्ति भी वो पूजा नहीं होते सर इधर। ये मुगल लोगों ने ही तोड़ा है ना सर? हाँ सर, ने तो हमारा विजयनगर एम्पायर में रिचर्ड एम्पायर सर, उसमें कुछ ही सोच के वो लोग बहुत सारी मूर्ति उन्होंने तोड़ा। कुछ तो हाथ खजाना है तोड़ा, रख के पैर तोड़ा, हेड तोड़ा, उसका कारण उसका भी हाई बोलकर तो उतना रिचर्ड सर ऐसे किलो करके बेचते थे वो लोग मार्केट में, वेजिटेबल जैसे बेचते थे वो लोग। मुत्तू रत्ना वाला से वो लोग सोच के बहुत सारे मूर्तियों ने तोड़ा, उसके बहुत सारे मूर्ति भी किए। क्या किलो से बेचते थे? हवाड़ा मुत्तू डायमंड, हाँ हाँ हाँ, वैसे बेचते थे किलो करके। ओके। हम लोग तो मार्केट में वेजिटेबल जैसे कैसे बेचते थे वो लोग ऐसे बेचते थे। उधर दिख रहा है आपको परशुराम जी का स्टैचू दिख रहा है अंदर मंडप में। हाँ हाँ हाँ, विष्णू का अवतार आहे सर परशुराम। परशुरामाची मूर्ती मी आनेगुडीमध्ये पण बघितली, तर मला कन्फ्युजन होतं तेच आहे. एक मिनट जरा घुमाते, मेरे को फोटो दे निकालना है। जम कर कट जाएगा। मैं क्या पूछता हूँ, सर अगर वो ये देखना रहेगा कोटी शिवलिंग क्या बोलते हैं, तो जा सकते हैं अभी? अभी नहीं सर, अंदर हो जाए। मुझे वो तो देखना अभी था। अर्जेंटली जाए तो आपको टाइम लगेगा, तो अभी वो लोग ऐसे रेट लेते हैं, so उसका भी अलग रेट है, तो उसका भी आपका मैं क्या बोलता हूँ, मैं फटाफट जाके देख के आया तो। पूछ कर रहे थे सर, वो देखते रहते, इसलिए आपको रास्ता पता रहना चाहिए सर। उसको ऊपर चढ़ने, पत्थर में ऊपर चढ़ के जाना सर आपको। ये पत्थरों के ऊपर हाँ, जाने के लिए ये रास्ता है क्या? हाँ, जो सर, पत्थर पत्थर में चढ़ के ऊपर जाना है सर आपको। कितना ऊपर है? नियरली सर, उतना बड़ा ऊपर नहीं है, नियरली। अगर मैं अकेला जाके आएगा तो? आपको रास्ता देखना चाहिए सर, कैसे वो नहीं देखते तो मेरे काटे दे। अच्छा, काठी घेऊन तिथे लक्ष ठेवायला उभा आहे. त्या दगडावर मग मासा बनवलाय आणि ते पण जवळ नाहीये, चढेपर्यंत वेळ लागणार. चढतो पक्षी बघ ना, पक्षी बघ ना, माहिती पाहिजे. एवढा पक्षी आहे. टिटवी आहे. टिटवी आहे, टिटवीच म्हणतात. पण टिटवी थोडी ग्रे कलर मध्ये असते ना? हे ओरडते त्याच्यावर ओळख ना. टिटवीचा आवाज वर्ल्ड फेमस आहे. हो, पण मी ऐकलं टिटवी थोडी ग्रे कलर मध्ये असते ना? असे इकडे अंघोळी झाली असते, पाणी आहे भरपूर. अंघोळ करावं असेल रोज. यहाँ से रास्ता है हाँ मैडम, ऐसे उतरते जाना मैडम। तो ना मासा आहे दगडावर. तो विष्णु अवतार का फर्स्ट अवतार मत्स्य अवतार, सर उस टाइम हम लोग का पानी का डायरेक्शन दिखा, उसने ऐसे फिश मार्क कैसे रहते उसका सामने रहते, अपोजिट में पानी का फ्लो रहता है। अच्छा, किती हुशार होते. आणि आपण बघ काळो काय तुझे पूर्ण. सर फोन दे दीजिए मैडम।
फोटो ले लो। ये आपने किस पे बांधा रस्सी? पैर से सर। बघितलं पैर से? तो तुम्हारा पैर खींचेगा नहीं? ना 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 फोटो काढते ते आपले क्लियर आपला फोटो काढताय वो कौन सा मंदिर है? मेरा में तो विष्णु का मंदिर है, ओके शिव जी का मंदिर भी है। लोग जा रहा अभी नेचुरल ऐसे रूम जा रहा है। पत्थर के नीचे से जाएंगे ना अभी। हाँ, तो ऐसे बहुत ठंडा लगेगा सर। अभी हम लोग जा रहे हैं उसी टाइम। ये सामने ये पत्थर इसमें से निकल जाएगा। पत्थर को ये पत्थर दिख रहा है ना, पत्थर दिख रहा है। अभी वीडियो स्टार्ट कर अभी क्या सो जाने का हम लोग? हाँ, थोड़ा झुकना है सर। इतना बस ऐसा नहीं झुकने का कि ऐसा चलेगा। हाँ अभी मैं दिखाता हूँ कैसा झुकने का। ऐसा झुकने का कौन वीडियो ले रहा है बाबा? देखो, ऐसा झुकने का। हवा आ रहा है। कोण समोरनं काढतोस ना मंदार? हा मी मजा घेते, तुम्ही व्हिडिओ काढा. मला तुझे म्हणलं व्हिडिओ कसं सबसे पहला कौन, तुम जाएगा कि हम जाएगा अंदर? हाँ, साथ में जाएंगे सर। चंद्र वो काय भारी दिसतोय. कुछ भी बोलो भैया, लेकिन आपका स्माइल ना बहुत बढ़िया है. थैंक यू सर। ऑल ओके ना भैया? एकदम ऐसा मस्त ना? तब्येत वगैरह डाऊन नहीं है ना आपकी? थंड वाटतंय. खरंच थंड वाटतंय. ऐसे तेच फील हो रहा है। आता आपण 4 o'clock खाली घ्या, तो दगड लागेल त्याला. याला ओह जस्ट मिस्ड. आता आपण फुल दगडाच्या खालून चाललोय. हे बघा, दगडाला हात लावलाय आपला. कारण हे लोक जास्त येतात ना इकडचेच. काय म्हणता शिंदे भाऊ? राजू शिंदे. थोड़ा सा डिफरेंट लैंग्वेज होता है सर। थोड़ा थोड़ा मैं अभी इतना साल थोड़ा में सर। कन्नड़ और मराठी मिक्स हो गया मिक्स हो गया सर। हम लोग भी अभी काम के सिलसिले में इधर उधर मुंबई में रहते, हमारे भी मराठी में थोड़ा थोड़ा चेंज हो गया. सो अशा प्रकारे आपलं कोरॅकल राईड वाला पण प्लॅन सक्सेसफुल. सो हम्पी ट्रिप मध्ये आपलं सगळं झालं. आता काय राहिलंय? काहीच नाही. याची लक्ष्मी राहिले. जाऊया आता जाता जाता. लक्ष्मीला बघायला जाऊया. जाता जाऊया ना. लक्ष्मी राजू भाऊ. रहेगा अभी. वो लक्ष्मी आई है क्या? कल बाहर गई थी ना? हाँ नहीं पता नहीं सर। हम कल देखा था, सैटरडे देखा था सर मैं। वो किधर ही गए थे? मैं सैटरडे बाहर गए थे, कल आएगी बोला था. तो आए थे कल। आए रहेगा. तो लक्ष्मी मंदिर में कितने बजे तक रहती है? उधर ही रहते सर वो। देखने स्टे है उधर ही। नहीं ऐसा मिलने के लिए देते हैं ना. मॉर्निंग में Morning, विजिटिंग टाइम तो मॉर्निंग तो 7:30 से स्टार्ट हो रहा है। हाँ मंदिर अभी रहेगा. हाँ मैडम रहेगा ना. नहीं तो आपको आने का चाहिए तो अक्टूबर से आने सर। नहीं तो ये बारिश टाइम में तो ज्यादा पानी आए तो बंद करते हैं कोरैकल राइड। आपको तो पूछ के आना सर। नहीं तो ये राइड के लिए ठीक है, नंबर उसके लेके लिए रखते नंबर हैं ले. तुम्हारा नंबर दे दो ना. हाँ सर। बताओ नंबर. सर 74 हाँ 11 43 2809. जेव्हा फुलपाणी भरतं ना तेव्हा ते समज चुकून याने काढलंय. नाही काढू नाही शकत. काढत. बंदीच आहे.
मागे आम्ही आलेलो G20च्या याला, त्या सगळं बंद होतं. आम्ही त्या मंदिराच्या इथे ना, ते एक असं टपरी सारखं वरती ते सांगत होते सगळं, पोहून पण देत नाही म्हणून इथे. सो फायनली आपण कोरॅकल राईड सुद्धा करून आलोय. सो आपल्या हम्पी ट्रिपचं शेवटचं पर्व हे संपलेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा विरूपाक्ष मंदिरात जाऊ, बघूया. लक्ष्मी जर भेटली त्यांना भेटू. लक्ष्मी तिथली हत्तीण आहे, तिला नाही बघता आलं यावेळी अजूनपर्यंत. आता जाऊन बघूया, जर बघता आलं तर तिला भेटू आणि आपण आपल्या रिटर्नच्या प्रवासाला निघून जाऊ. सो हम्पीच्या ट्रिपमध्ये आत्तापर्यंत एवढंच होतं. पुन्हा पुढची ट्रिप, पुन्हा पुढची नवीन ट्रिप झाली तर आपण ते तुम्हाला दाखवूच. बट त्या अगोदर एक रिक्वेस्ट की जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, जर समजा माझं कंटेंट तुम्हाला आवडत असेल किंवा काही बदल करायचा असेल तर प्लीज कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. ॲट द सेम टाईम जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर डू लाईक अँड सबस्क्राईब ॲज वेल. सो पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. टिल देन, सी यू, बाय यू लवली पीपल. चलो, लक्ष्मी is here. लास्ट मोमेंट विजिट होती आणि लक्ष्मींना आशीर्वाद घेतला आपण. आता ऑफिशियली आपली ट्रिप संपली आहे. दमली अरे बिचारी.